50 वर्षाची वाटचाल थोडक्यात पाहिली. नाउ आय विल रिक्वेस्ट मिस्टर निलेश नलावडे, CEO Agricultural Development Trust, to give a warm welcome to all the dignitaries and guests to begin the ceremony. नमस्कार. संस्थेचे अध्यक्ष माननीय पवार साहेब, प्रताप पवार साहेब, चेअरमन राजू दादा, ट्रस्टचे सर्व विश्वस्त, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रभुने साहेब, सुनेत्रा वहिनी, इतर सर्व विश्वस्त, इतर जे शैक्षणिक संस्था आहेत परिसरातील त्याचे चेअरमन, त्याचे पदाधिकारी, त्यांचे जे कोर फॅकल्टी आहेत ते सर्व फॅकल्टी, सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधू, नमस्कार. बारामतीसाठी सुवर्ण अक्षरानं नोंद होईल असा क्षण. देशात प्रथमच ऑक्सफर्ड विद्यापीठ आपल्या ट्रस्टच्या सहकार्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आणि क्लायमेट चेंज हा अभ्यासक्रम राबवत आहे आणि हा अभ्यासक्रम थेट ऑक्सफर्डमध्ये राबवला जातोय. या अभ्यासक्रमाच्या शुभारंभासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहात. ट्रस्टच्या गेल्या 50 वर्षाची वाटचालीची चित्रफित आपण आता पाहिली आणि ज्या परिसरामध्ये आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ह्या परिसरातील विद्यार्थ्यांना अशी सुवर्ण संधी देण्यासाठीचं जे विजनरी पाऊल आपण रोवत आहे त्याच्या मागं जे कष्ट घेतलेले आहेत ते आदरणीय प्रताप पवार साहेब जेव्हा ते लंडनला गेले त्यांनी ऑक्सफर्डचे संचालक डॉक्टर अजित जावकर यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान आपल्या ट्रस्टची माहितीबद्दल त्यांना अवगत केलं आणि तेथून गेल्या सप्टेंबर पासून आज मार्च पर्यंत 7 महिने ऑक्सफर्डच्या विद्यापीठाचे तज्ज्ञ, त्यांचं बोर्ड, त्यांचे पदाधिकारी प्रताप पवार साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुहूर्तमेढ रोवण्याचा जो संकल्प आपण राबवला त्याचा मुहूर्तमेढ आज आपण इथं रोवत आहे. या कोर्समध्ये जे यंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यामध्ये ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी असेल, क्लायमेट चेंज असेल किंवा फूडची व्हॅल्यू चेन असेल, त्याच्यामधले जे ॲस्पिरेशन असेल किंवा त्यांना त्या क्षेत्रात पायोनियर बनण्याची सुवर्ण संधी जर प्राप्त करायची असेल तर ह्या कोर्सचा त्यांना बेनिफिट होणार आहे. काल संस्थेचे चेअरमन राजू दादांनी मला संकल्पना दिली की हा कोर्स जो आहे हा बारामती पुरता मर्यादित न राहता परिसरातील इतर जिल्ह्यातीलही विद्यार्थ्यांना आपल्याला अप्रोच करता आला पाहिजे आणि यासाठी काल अजित जावकर सरांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या ते रयत शिक्षण संस्था असेल, नगरमध्येही त्यांचा 27-28 तारखेला प्लॅन आहे आणि हे मुंबईमध्ये प्लॅन आहेत. हे सगळे सब सेंटर आपल्या सेंटरशी निगडीत राहून कशा पद्धतीनं ही इकोसिस्टीम बिल्ड करता येईल, त्याचा फ्रेमवर्क कसा करता येईल ह्याच्याबद्दलचं नियोजन त्यांच्या मार्फत केलं जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर गुड किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ सायबर फिजिकल सिस्टीम किंवा एज, क्वांटम कम्प्युटिंग, डिझाईन थिंकिंग असे असंख्य क्षेत्रात आता आपल्या विद्यार्थ्यांना ठसा रोवता येणार आहे. आज सकाळी विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांच्या बोर्डची मीटिंग झाली आणि याहून अधिक मोठं व्हिजन आपल्या ह्या सर्वांच्या असोसिएशन मधून करण्याचा आपला प्रयत्न आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सेंटर ऑफ एक्सलन्स स्वतंत्र, जसं आपल्याकडे डेअरीचं सेंटर आहे, जसं आपल्याकडे हॉर्टिकल्चरचं सेंटर आहे, तशा एक अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बारामतीमध्ये कशा पद्धतीने करता येईल याचं एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आणि त्या तज्ज्ञ आज इथं उपस्थित आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण हे विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संकल्प ठेवला होता. त्याचेही आज सेशन झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे आज बघताय की शेतकऱ्यांसाठी जे चॅलेंजेस आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्यांना सक्षमपणाने तोंड देण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांकडे ज्या क्रिएटिव्ह आयडिया असतील आणि त्या आयडियांना आधारित तो जो प्लॅटफॉर्म इनोव्हेशनसाठी द्यायचा आहे तो AICTT बारामती फाउंडेशन गेली कित्येक दिवस देत आहे. आणि जेव्हा आपल्या AICTT बारामती फाउंडेशनच्या स्टार्टअपचं संशोधन डॉक्टर अजित जावकर सरांनी पाहिलं आणि त्या पद्धतीचं डेटा त्यांनी पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी क्रिएटिव्ह भारतासाठी करू शकतो आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत AICTT बारामती फाउंडेशनच्या मार्फत सांगायला अभिमान आहे की आपण
एकमेव देशातली ऑर्गनायझेशन आहे किंवा जगातली ऑर्गनायझेशन आहे की ज्यांची निवड ऑक्सफर्ड विद्यापीठाने करून त्याचं सर्टिफिकेट कोर्स ऑक्सफर्ड विद्यापीठात रन होणार आहे. म्हणजे आपल्यासाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे की बारामतीचा जो संशोधनाची दखल थेट ऑक्सफर्ड विद्यापीठाने घेतली आणि जागतिक दर्जाचं, कारण ह्याला जे रेकॉग्निशन आहे ते ग्लोबल रेकॉग्निशन असणार आहे. जगातला कुठलाही विद्यार्थी ह्या सर्टिफिकेट कोर्ससाठी पार्टिसिपंट होऊ शकतो आणि त्याच्याबद्दलचं जे सर्टिफिकेशन आहे ते ऑथेंटिक सर्टिफिकेट ऑक्सफर्ड देईल. मला सांगायला आनंद आहे की मायक्रोसॉफ्टचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर चंद्रा, तेही आपल्या रणवीर चंद्र म्हणून आहेत, तेही आपल्या प्लॅटफॉर्मवर येण्यास सहमती दर्शवलेली आहे. तेही ह्या कोर्सचे अविभाज्य घटक असणार आहेत आणि मायक्रोसॉफ्टशी असोसिएशन आपलं ट्रस्ट AICTT बारामती फाउंडेशन करत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे. या NVIDIA म्हणून एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे, अतिशय नावाजलेली इंडस्ट्री आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये उत्कृष्ट काम करतात आणि त्यांचेही पदाधिकारी या प्लॅटफॉर्मवर आपल्याशी असोसिएट झालेले आहेत आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्यांचेही संचालक या कोर्ससाठी आपल्याशी जॉईन झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम आपण आज आदरणीय साहेबांच्या हस्ते लॉन्च करतोय, शुभारंभ करतोय आणि या कोर्सच्या सर्टिफिकेशनसाठी किंवा पार्टिसिपेशनसाठी बारामतीतील विविध अभ्यासक्रमाचे म्हणजे ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट असतील, पोस्ट डॉक असतील, PhD पर्यंतचे विद्यार्थी असतील, कुठलाही विद्यार्थीला इलिजिबल असणार आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा तो विद्यार्थी असेल तरी तो इलिजिबल असणार आहे आणि ह्या सेंटरमधून अतिशय चांगल्या पद्धतीचं एक नवीन अभ्यासक्रम आपण राबवण्याचा संकल्प जो हाती घेतलेला आहे तो आज पूर्ण करण्याचा दिवस म्हणजे सुवर्णाक्षरात नोंद करण्याचा दिवस आज आपण साजरा करतोय. इथं अधिक वेळ न घेता जे ऑक्सफर्डचे संचालक आले त्यांचं मनोगत आपण ऐकणं खूप गरजेचं आहे. कोर्सची पार्श्वभूमी मी सांगितली, त्याच्यासाठीचे योगदान ज्यांनी दिलं ते नमूद करण्याचा प्रयत्न केला आणि असंच आज गोल्डन जुबली जे वर्ष आपण दोन्ही संस्थांचं साजरं करतोय, आदरणीय पवार साहेबांच्या विजन खाली राजू दादा आणि सर्व विश्वस्त आपण मार्गक्रमण करतोय आणि सोसायटीसाठी दरवर्षी एक नवीन संधी उपलब्ध करून देण्याचं जे काम हाती घेतलेलं आहे किंवा जे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं हाही कोर्स राबवू असं मी सर्वांच्या वतीनं डॉक्टर रणजित जावकरांना नमूद करू इच्छितो. थँक्यू. धन्यवाद. Now I would like to call upon stage Honorable Pratap Pawar sir, ज्यांच्या इनिशिएटिव्ह खाली, नेतृत्वाखाली हा प्रोग्राम ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मध्ये सुरू झाला आणि इतकी मोठी संधी आपल्याला भेटली. माननीय शरद पवार, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, गेली 20-22 वर्ष मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे. बारामतीचा सहवास आहेच आहे. इथेही काही गोष्टी चालल्या आहेत, कशा चालल्या आहेत त्याचाही माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे. एक दोन अनुभव फक्त सांगेन की याच्यामुळे मला या गोष्टीमध्ये लक्ष घालावं असं वाटलं किंवा संधी मिळाली जावकरांमुळे. मी हे उदाहरण नेहमी सांगतो की जे सकाळची एज्युकॉल नावाची ॲक्टिव्हिटी आहे, योजना आहे, त्याच्यामध्ये देशातले वेगवेगळे व्हाईस चान्सलर्स किंवा शिक्षक प्रमुख त्यांना वेगवेगळ्या देशात घेऊन जायचं, त्यांना ते संस्था दाखवायच्या, त्यांचं चांगलं काय आहे, त्यातलं आपल्याला काय घेता येईल, त्याचं कोलॅबोरेशन करता येईल का, हा त्याचा प्रयत्न असतो. तो यशस्वी आहे. त्या अनुषंगाने चीनमध्ये गेला असताना जाण्यात आलं की विद्यार्थी किंवा अकॅडमी आणि इंडस्ट्री यांच्यामध्ये ज्या इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज किंवा इंडस्ट्री कॉम्प्लेक्सेस निर्माण करतात, मुलं काम करतात, इंडस्ट्री त्याला सपोर्ट करतात आणि प्रॉडक्ट मार्केट केलं जातं. तर 8-10 हजार कोटीचा धंदा त्या संस्था, त्याच्या हजारो संस्था चायनामध्ये आहेत. इस्रायलमध्ये गेलं असताना जाणत असं झालं की त्या तिथल्या मुलामुलींना ते पहिल्या वर्षापासूनच कामाला लावतात. म्हणजे समजा आपण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असतो तर त्या विषयावर काम करायला सुरुवात करायला लागते. पण BComचं असेल तर त्याला पहिल्या वर्षापासून अकाउंट लिहायला त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक असतं. ते आपण जे पदवीधर झाल्यानंतर काम करतो ते तिथं सुरुवातीपासून होतं. त्यामुळे ती मुलं
त्या सक्षम होतात. प्रश्न फक्त वातावरणाचा आहे. प्रश्न हा बुद्धिमत्तेचा नाही. बुद्धिमत्ता आपल्याला भरपूर आहे, त्यात शंका नाही. प्रश्न आहे की आपण काय वातावरण निर्माण करू शकू का, त्यातनं काही करता येईल का. या जेव्हा मी माझी डॉक्टर जावकरांची लंडनमध्ये भेट झाली, त्या मी मुख्यतः कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगसाठी तर त्यांच्याशी चर्चा करत होतो. उत्तर मी त्यांना विचारलं की तुमचं प्रायोरिटी काय आहे, पुढे कशात काम करू शकते. म्हणजे ॲग्रिकल्चर. पण त्यामुळे मला प्रश्न पडला की यांना नक्की काय पाहिजे. म्हणून मी त्यांना प्रश्न की तुमच्यावर विचारले. त्यांना म्हटलं की तुम्हाला जी संस्था अभिप्रेत आहे ती बारामतीमध्ये आहे. आणि मी पटकन नरवणेंचा फोन त्यांचा जोडून दिला आणि आपली वेबसाईट दाखवली. मग तिसरी त्यांना पुढचा फोन आला की अर्धापूर आपण एकत्र काम करू शकतो का. आणि त्यातून हे गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या वेगाने त्यांनी प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे हे आजचं देश तसं फलित आहे. त्याच्याबद्दल मला अगदी सरळ आहे की डॉक्टर जावकरांचे आभार मानणं संस्थेच्या दृष्टीने आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे बारामतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी ठिकाणी देशामध्ये असेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हा सगळा सगळ्यात दूरदृष्टीचा परिणाम आहे. हे घडून आणलेले आता आपण चित्रफित पाहिली की 50 वर्षामध्ये किती ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं त्याचं हे प्रतीक आहे. त्याच्याकरता माझ्या घरातल्या अनेक लोकांनी योगदान दिलं ही वस्तुस्थिती आहे. पण दूरदृष्टी आणि विचार हा शरद पवारांचा होता आणि आहे. करताना मी अभ्यास करायला लागलो. माझ्याकडे मी अनेक संस्थांमध्ये काम करतो, त्यामुळं मी माणसं शोधायला लागलो. त्याच्यामध्ये मला आमचे डॉक्टर तांबे की ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये वापर करता येईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असं ध्यानात आलं. डॉक्टर लोहाकरी आहेत की ज्यांनी कापूस वेचणारा रोबोट तयार केला जो जगात कुठेही तयार झालेला नाही आहे. अशा लोकांना शोधणं, त्यांचा उपयोग करून घेणं, विद्यार्थी आणि संस्था म्हणजे आपण जे शिकतो, आपण जे संस्था चालवतो त्याचा समाजाला फायदा काय हे आपण विचार केला पाहिजे. मी थोडा व्यवहारी माणूस आहे. म्हणजे मी सहज गमतीने विचार केला की हे जे चाफ्याचं उत्पादन खराब होतं, काळपट साबण होते आणि त्यामुळे त्याला भाव कमी मिळतो, ते डॉक्टर तांबेंच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पद्धतीमुळं एका क्षणामध्ये गळेल, जे आता 45 मिनिटं लागतात. त्याच्यामुळं शेकडो कोटी रुपये प्रत्येक संस्थेचे वाचतील. अशा आपल्याकडे काही शेकडो साखर फॅक्टरी आहेत. त्यामुळे जर आपण जर हे समाजाला काही शेतकऱ्यांचे पैसे वाचू शकलो तर COP करता जो गव्हर्नमेंट खर्च करतं तो माझ्याशी वसूल झाला. सरकार खर्च करते वस्तुस्थिती आहे, पण ते फुकटे असता कामा नये. त्याचं योगदान आम्ही काय दिलं हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही हा प्रयत्न करतो की चांगली माणसं योग्य कामं करता योग्य ठिकाणी निवडायची, त्यांना कामाला लावायचं, त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि समाजाचे ऋण आपण जे फेडायचं म्हणतो. आणि त्याचबरोबर पण टेक्नॉलॉजी डेव्हलप होते. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा विषय हा येतो आहे. चीनची महत्वाकांक्षी अशी आहे की 2025 साली ते अमेरिकेला बागडत. आपण कुठं होतो, आपल्या देशात काय चाललं हा विचार साहजिकच माझ्यासारख्या मनामध्ये येतो. आणि त्यामुळे याच्यामध्ये मला लक्ष घालावंसं वाटलं आणि त्यातून जावकरांची ओळख झाली आणि एक नवीन संधी निर्माण झाली. तर ॲग्रिकल्चरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचं योगदान खूप आहे. पिकावर रोग पडेल का, तो केव्हा पडेल, काय स्टेज आहे, तो तिथंच थांबवता येईल का, याच्यावर नुकसान थांबतं. योग्य पद्धतीने ज्याला प्रिसिजन फार्मिंग म्हणतात ते आपल्याला करता येतं. योग्य पीक योग्य वेळी कापणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याची गुणवत्ता ठेवणं, गुणवत्ता वाढवणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे अनेक गोष्टी बदलून शेतकऱ्याचं आपण हित करू शकतो युजिंग आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी जी कोणाला वापरता येईल. ते संशोधन, ते काम बारामती ट्रस्ट, म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी या लोहाकरी डॉक्टर तांबे यासारख्या लोकांच्या मदतीने वाढवत नेणं आणि या संस्थेचा उपयोग जास्तीत जास्त समाजाला फक्त महाराष्ट्रापुरते सगळ्या देशाला व्हायला पाहिजे ही याच्यामागची भूमिका, याच्यामागची भावना आहे. आणि माझी खात्री आहे की या पद्धतीचं इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या पद्धतीचे लोक काम करतात, अतिशय सिन्सिअर लोक आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टी करणं शक्य होईल असं मला वाटतं. आणि आज जे इथं जावकर आहेत त्याचे मी मुख्यतः आभार मानेन की 6 महिन्यामध्ये ज्या वेगानं त्यांनी प्रतिसाद दिला आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने त्याला सहकार्य दिलं त्याच्यामुळे हा आजचा दिवस उगवलेला आहे. आणि याचा आपण की
सुवर्ण महोत्सवाची सुवर्ण संधी म्हणून आपण उपयोग करूया आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत उपयोग जाईल याची काळजी दक्षता घेऊया. एवढंच मी सांगून आपले आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. Now I would like to call upon stage Dr. Ajit Javkar, who is course director of this program from Oxford University. He will give a short overview of whole program. नमस्कार. माननीय शरद पवारजी, प्रतापरावजी, राजेंद्र पवारजी आणि लेडीज अँड जेंटलमेन स्टुडंट्स. तर पहिली गोष्ट म्हणजे हे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, पण हे टेक्नॉलॉजीचा उपयोग ओनली ॲप्लिकेशनमध्ये आहे. म्हणजे आपण त्याचा काय करू शकतो. आणि ते मी जे AI ADT ट्रस्टची काम बघितलं लास्ट 50 इयर्सचं आणि ते इन्क्युबेटरचं काम बघितलं, तर त्याच्या मनाने आम्हाला ॲक्च्युली फारसं कन्व्हिन्स नाही करावं लागलं मला ऑप्शनला. ह्याचं मी तुम्हाला सांगतो. आणि ह्याचं कारण असं आहे की आपण पार्टनरशिप कुठली बघतो तेव्हा 2 जणांची काहीतरी रिक्वायरमेंट्स असतात. तर आम्हाला AI ऑक्सफर्डला कोर्स करायचा लॉन्च करायचा होता, AI फॉर ॲग्रिकल्चरमध्ये. आणि मला पर्सनली करायचा होता, कारण मला वाटलं होतं की आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी करायचं. आणि पण हे आम्ही प्रतापरावांशी बोललो होतो की चायना खूप करते आणि आपण काहीतरी करावं. तर त्याच्यासाठी मला ॲग्रिकल्चर हा डोमेन इंटरेस्टिंग वाटला, पण मला ते बॅकग्राऊंड नव्हतं. त्याच्यासाठी आय हॅड दॅट गॅप. आणि तेव्हा मी हे जे काम बघितलं जे लास्ट 50 इयर्सचं आपण जे शरद पवारांच्या ट्रस्टच्या थ्रू आणि आपण तो व्हिडिओ बघितला, तर त्या मनाने मी ऑक्सफर्डला इसेन्शियली सांगितलं की आपल्याकडे असा पार्टनर आहे ज्यांच्याकडे 50 वर्षाची हिस्ट्री आहे, त्यांच्याशी इस्रायलचे काम करण्याची हिस्ट्री आहे, सक्सेसफुली एक्झिक्यूट करण्याची हिस्ट्री आहे, रिअल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायची हिस्ट्री आहे. तर हे आपल्याला जर करायचं असेल तर दिस इज अ गुड विन विन सिच्युएशन. म्हणजे आपल्याला असं नाही की आपण ऑक्सफर्ड आहोत आणि काहीतरी करतो वगैरे. आपल्याला दोघांना ह्याचा फायदा होईल. आणि ह्याचा फायदा डायरेक्टली टँजिबल टर्म्समध्ये फार सोपा आहे. म्हणजे तुम्हाला हिस्ट्री आहे, डेटा आहे, एक्सपिरियन्स आहे, डोमेन नॉलेज आहे. आणि हे आमच्याकडे नाही आहे. ॲक्च्युली आमच्याकडे नाही आहे. म्हणजे ऑक्सफर्ड विल नॉट हॅव दिस लेवल ऑफ सॉर्ट ऑफ हिस्टॉरिकल नॉलेज ऑफ हाऊ थिंग्स हॅव चेंज. आणि आता हे आपण जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बघाल आणि हे आता जे लास्ट 3 आठवड्यात 4 आठवड्यात जे काय चालू झाले रशियामध्ये, and that has, I think, complicated the matters even more. Agriculture has become, in my opinion, very highly important. कारण आता the food chain specifically युरोपमध्ये डिस्टर्ब झाली. तर तसं म्हटलं आपण तर बऱ्याच मनाने हा जो डोमेन आहे ह्याच्यावर आमच्यासाठी आता मी काल हे जे बरेचसे बीज पासून ते डच कोलॅबोरेशन वगैरे काल सगळे बघितले. आणि माझ्या मनाने डेटा सायंटिस्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मनाने हा सगळा डेटा आहे. म्हणजे तुमच्या मनाने गाय आहे, तुमच्या मनाने बी आहे, तुमच्या मनाने झाड आहे, माझ्या मनाने सेन्सर आणि डेटा आहे. तर त्या मनाने तसं म्हटलं तर ह्याचा इम्प्लिकेशन काय होतो की व्हॉट कॅन बी डू आणि हाऊ कॅन इट बी युजफुल. आणि आमच्याकडे ऑक्सफर्ड बघितलं तर देर आर 2 or 3 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. पहिलं तर हार्ड प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करतो. म्हणजे आम्हाला हार्ड प्रॉब्लेम्स आवडतात. हार्ड प्रॉब्लेम्स विथ मॅथमॅटिक्स, हार्ड प्रॉब्लेम्स विथ कॉम्प्लिकेटेड डेटा वगैरे वगैरे. ही जी स्किल आहे ती आम्ही पहिली आणतो. दुसरी गोष्ट म्हणजे आमची पार्टनरशिप नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे. आता मी एकदा ही जी आपली ऑलमोस्ट अग्रीमेंट झाली तेव्हापासून मायक्रोसॉफ्टला आणणं वॉज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि लिटरली ते होच म्हणणार. त्यांच्या ते व्हेरी सिनियर लेवल पर्सन त्या स्टॅनफर्ड PhD ही अग्री टू बी इमिजिएटली ऑन दिस कोर्स. त्यांचा फार्म बीट्स म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे. दे वर व्हेरी कीन टू वर्क विथ दॅट वगैरे. तर माझ्या मते हा जो AI हा शब्द आहे हा एका माणसाला एका व्यक्तीला कधीच येणार नाही. तर आय थिंक व्हॉट इज ऑलवेज निडेड इज अ कोलॅबोरेशन. आणि मी आज सकाळी तेच म्हणालो होतो की इन दी एंड ही जी नॉलेज इकोसिस्टम आपण जी करतो जी आता ही 50 वर्षाच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितली ती एक इकोसिस्टम आहे. म्हणजे ती इकोसिस्टम इज स्टार्टेड ऑफ आणि इट इज ऑन इट्स ओन. इट हॅज द लाईफ ऑफ इट्स ओन अँड इट सेल्फ क्रिएट्स ऑन इट्स ओन. तर आपण तसं
that is my essential idea. It is not about me or not about Oxford or not about something else. It is about something which we start, and after a generation or two, people will benefit that. आणि आमचा कोर्स आम्ही चालू केला ऑक्सफर्डमध्ये AI आणि सायबर फिजिकल सिस्टम्स आणि एज कम्प्युटिंग तो तसाच चालू केला होता. व्हेरी सिम्पली विथ अ व्हेरी सिम्पल आयडिया आणि व्हेरी गुड टीम आणि दॅट इकोसिस्टम आम्ही डेव्हलप केलं त्याच्यापासून. तर शेवटची व्हॉट आय वुड लाईक टू से की ही जी ट्रस्ट आणि हे इन्क्युबेटर आहे दॅट आम्हाला त्याचं खूप अपील होतं. कारण त्याचा इम्प्लिकेशन असा आहे की वी कॅन बिल्ड अ कॅपस्टोन प्रोजेक्ट, वी कॅन बिल्ड अ प्रोजेक्ट. आमच्या स्टुडंट्स कॅन वर्क हिअर विथ द कोलॅबोरेशन विथ द नॉलेज, डोमेन नॉलेज वगैरे, आणि वी कॅन सॉल्व रिअल प्रॉब्लेम्स. आणि हा अपील आहे. ह्या अपीलवर मी ऑक्सफर्डला बेसिकली सांगितलं आणि त्याप्रमाणे प्रतापरावांनी आय थिंक विदिन लेस दॅन अ वीक आय गॉट इट अप्रूव्ड विथ दॅट. आणि पार्ट ऑफ द रिझन आय सेड की मी इकडे येणार आहे आणि दॅट विल बी अ कॅटलिस्ट टू मेक इट बिगर. बट पार्ट ऑफ द रिझन वॉज ऑल्सो की वी फेल्ट दॅट दिस वॉज अ टू वे थिंग, की वी आर बेनिफिटिंग समथिंग फ्रॉम डेटा, वी आर बेनिफिटिंग समथिंग फ्रॉम एक्सपिरियन्स ऑफ द लास्ट 50 years. आणि आपण जे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, क्लायमेट चेंजचा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम हा असा कोणालाच देर इज नो व्हेरी इझी वे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी यू हॅव टू चेंज युअर माइंडसेट, यू हॅव टू शिफ्ट युअर माइंडसेट, आणि त्याच्यासाठी यू हॅव टू बी एबल टू वर्क व्हेरी फास्ट. आणि प्रतापरावांच्या हा जे कॉन्टॅक्ट आहे आणि निलेशजी आणि सारंगजी आणि ऑफकोर्स इन द प्रेझेन्स ऑफ शरद रावजी, आय थिंक दिस वॉज वॉट अपील टू मी पर्सनली to make it happen. आणि अदर दॅन दॅट आय एम अ व्हेरी हार्ड टेक्निकल पर्सन. म्हणजे मी अल्गोरिदम शिकवतो, कोडिंग शिकवतो, मॅथ्स शिकवतो, आणि त्याप्रमाणे हे जे वर्ल्ड आहे हे वेगळं वर्ल्ड आहे माझ्यासाठी. म्हणजे आमच्या क्लासमध्ये रेवतीची होती आणि वी हॅड अ फ्यू इन्व्हायटेड पीपल फ्रॉम द क्लास, निलेशजीने प्रेझेंट केलं. आणि हा क्लास इज व्हेरी टेक्निकल. म्हणजे ते कोड बघतात, डेटा बघतात, ह्याचा काय झाला प्रॉब्लेम झाला, टेन्सर फ्लो वगैरे वगैरे. हे वर्ल्ड माझ्यासाठी तर थोडंसं वेगळं आहे, पण आय थिंक इट इज एसेन्शियल. कारण हे जे आपण इकोसिस्टम फॉर्म करणार आहोत, दिस विल बी समथिंग व्हेरी बिग. थँक्यू. Thank you, sir. Now I would request all the dignitaries to come on dais and be seated. Honorable Sharad Pawarji, President Agricultural Development Trust. Honorable Pratap Pawarji, Trustee Agricultural Development Trust. Honorable Ajit Jaokar. Honorable Rajendra Pawar, Chairman Agricultural Development Trust. Dr. Sanjeev Tambeji, Mr. Sharad Chandra Lokare ji, and Dr. Prabhune, Trustee VP. Please come on stage, sir. I request Honorable Rajendra Pawar to felicitate our guest, Dr. Ajit Jaokar. Thank you, Dada. I request Honorable Sharad Pawarji to please come forward and launch the program. It is a certificate program for artificial intelligence for agriculture technology and climate change, which is officially on Oxford website. So it is now officially launching in India. So we are going to launch with the auspicious hands of Mr. Sharad Pawarji. Sir, please. Sir, please press the button.
Agricultural Development Trust Baramati and Incubation Center Baramati are the partner for this Oxford program. Thank you. Now I would like kindly request Honorable Sharad Pawar ji, President Agricultural Development Trust Baramati, to address his thoughts. Please, sir. डॉक्टर गावकर, सन्माननीय व्यासपीठ यांनी सरकारी बंधू भगिनी, एक नवीन उपक्रम हातामध्ये घेतला आणि त्याची सुरुवात या ठिकाणी होते. कृषी विकास प्रतिष्ठान 50 वर्षापूर्वी शेती आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ही स्थापन झालेली संस्था आहे. तिचा आढावा अर्थात आपण चित्रफितीच्या मार्फत आहे. तो सुरुवातीचा काळ हा अतिशय चमत्कारिक काळ आहे. त्याचा उल्लेख त्या चित्रफितीमध्ये झाला की काही भागामध्ये पाणी आणि ऊस आणि काही गावागावामध्ये दुष्काळी कामं सुरू करण्याच्या संबंधीची मागणी. पण सगळ्याच पिढीतल्या लोकांनी कष्ट केले. थेंब पाणी साठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम की कमाल पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुधारणा तर झाली, पण जो जिल्ह्यात भाग म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी दिवसेंदिवस बदल. जे पाणी साचून ठेवलं त्याचा उपयोग कसा करायचा, खत कसं लिहिलं आणि पीक कसं घ्यायचं या संबंधीचं एक तंत्र अप्पासाहेबांनी इस्रायलमध्ये जाऊन आल्याच्या नंतर पाहिल्यानंतर ते या जिल्ह्यात भागामध्ये जाईल कसं याची काळजी घेतली. आणि आज कालच मी सोमेश्वर कारखान्यावर होतो आणि सहकार्यांची चर्चा करत असताना लोकांनी सांगितलं की या कनाल खालच्या भागापेक्षा सुद्धा उत्तम प्रकारचं ऊसाचं पीक हल्ली जिल्ह्यात भागामध्ये बघायला मिळते. शेतकऱ्यांचे कष्ट आहेत, पण त्याबरोबर पाण्याचा वापर कसा करायचा याचं सूत्र हे जे विधानला जाऊन आल्याच्या नंतर अप्पासाहेबांनी पाहिलं आणि ते आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. त्याचा लाभ आपण घेतला. त्यामुळं आज हा बदल झालेला दिसतो. शेती असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो त्याच्यामध्ये जगात सतत बदल होत असतात. त्याचे जे बदल आपल्या उपयोगी आहेत, परवडणारे आहेत, ते स्वीकृत करणं आणि सर्वसामान्य लोकांच्या म्हणून पोचवणं हे काम कृषी विकास प्रतिष्ठानचं आहे. आणि आज या कृषी विकास प्रतिष्ठानच्या कामाच्या संदर्भात नव्या पिढीने जबाबदारी घेतली आणि त्यामुळे एक उत्तम शिक्षण कसं देता येईल, ते शिक्षण देताना मुलींच्या शिक्षणातच कसं लक्ष देता येईल, त्या शिक्षणाच्या माध्यमातून जगात विकसित झालेल्या त्यांचं इथं कसं आणता येईल याची काळजी घेतली जाते. आणि त्याचं उत्तम उदाहरण नेदरलँडच्या संबंधीचा जो करार आपण केला की त्या करारानुसार इथल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी जो वर्ष इथे शिकतो, जो वर्ष नेदरलँडला शिकतो आणि जगातल्या अन्य देशामध्ये काही दिवस काम करून या सगळ्या क्षेत्राचा अनुभव प्राप्त करतो.
ही आधुनिकता आमच्या खेड्यापाड्यातल्या मुला मुलींच्यापर्यंत पोचवण्याचं मोलाचं काम या कृषी महाविद्यालयाने केलेलं आहे. आणखी काय काय नवीन करता येईल याचा विचार नेहमी केला जातो. आज जगामध्ये हवामान आणि त्या संबंधीचे बदल हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होऊन बसलेला आहे. शेती अडचणीच आहे, येऊ शकते. आपल्याला ठाऊक आहे इथं मालेगावच्या पलीकड केंद्र सरकारच्या मदतीनं आपण एक नियम नावाची संस्था काढली. त्या संस्थेचं काम हेच प्रामुख्याने आहे की अतिवृष्टी झाली, त्याचा पिकावर वाईट परिणाम झाला किंवा पाऊसच पडला नाही, त्याचा परिणाम पिकावर झाला, तर या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्याला वाचवायचं कसं, ते पीक कसं वाचवायचं, आणि त्यासाठी जे काही बदल होतात ते बदल लक्षामध्ये घेऊन काय सुधारणा करायची या संबंधीचं संशोधन त्या संस्थेमध्ये चालतं. माझ्या माहितीप्रमाणे आज जवळपास 30 ते 40 शास्त्रज्ञ देशाच्या वेगवेगळ्या भागात आलेले त्या ठिकाणी काम करतात आणि हे संशोधन सुरुवातीच्या काळामध्ये आहे. आणखीन काही काळामध्ये हे संशोधन करणारे हे केंद्र एक देशाचं महत्त्वाचं केंद्र होईल याचा माझ्या मनामध्ये शंका नाही. एवढंच नव्हे तर केंद्र सरकारने या संबंधीचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला आज ना उद्या ते सेंटर कृषी विद्यापीठामध्ये कन्व्हर्ट करावं इथपर्यंतचा निर्णय आहे आणि त्यावरची संधी ही आपल्याला सगळ्यांना मिळणार. आणि याचा पाठीमागं हा जो क्लायमेट चेंज, हवामानाचा बदल आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम हा हेतू महत्वाचा आहे. आज गावकऱ्यांच्या मदतीने हा जो एक नवीन उपक्रम आपण हातामध्ये घेतला की तो अत्यंत महत्वाचा असा उपक्रम आहे. हा जो कोर्स आहे हा कोर्स आपण काही साध्या साध्या एखाद्या विद्यापीठाशी करार करून करत नाही. जगामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही ज्ञानाच्या संबंधी अत्यंत वरच्या दर्जाची ही युनिव्हर्सिटी आहे. आणि त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी शेतीच्या क्षेत्रात काम करतात. त्याचे जे संशोधन आहे, त्यांचे जे नवीन धोरण आहेत, त्यांचे नवीन अभ्यासक्रम आहेत, हे आम्हाला लोकांच्या पाहण्यामध्ये आहे. मला आठवत आहे की बऱ्याच वर्षाच्या पूर्वी मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तेव्हा झाली असतील 25-30 वर्ष, आणि सहजच सगळं विद्यापीठाचं काम बघितल्यानंतर तिथल्या प्रमुखांना हे विचारलं की हे सगळं तुमचं ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, पण शेतकऱ्यांनी काय करायचं, त्याच्यासाठी तुम्ही काय करताय. त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही वेळ काढा, आम्ही शेतीच्या क्षेत्रात काय करतो हे तुम्हाला दाखवतो. तिथं किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शेतीचं विद्यापीठ, शेतीचं कॉलेज नसतं. कॉलेज असेल पण विद्यापीठ नाही. जी युनिव्हर्सिटी आहे, समजा पुणे विद्यापीठ, त्या पुणे विद्यापीठात शेतीचं सुद्धा एक कॉलेज आणि त्याचं एक काम. तसं या सगळ्या पाश्चिमात्य महत्त्वाच्या विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या अन्य विषयांच्या बरोबर शेतीचे काम केले जातं. आणि त्याच आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या क्षेत्रामध्ये सुद्धा लक्ष देते. प्रतापराव पवार आणि त्यांच्या सकाळच्या माध्यमातून त्यांच्याकडे या संबंधीची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा एक स्वभाव आहे, जे काही उत्तम असेल ते कसं घेता येईल आणि ते आपल्या देशामध्ये कसं आणता येईल या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी आपण पावलं टाकली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांची या ठिकाणी भेट झाल्याच्या नंतर गेल्या 5-6 महिन्यामध्ये अनेक बैठका केल्या आणि त्यामधून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि कृषी विकास प्रतिष्ठान इथली शैक्षणिक संस्था यांचा एक आज करार या ठिकाणी होतोय. आणि त्या करारानुसार उद्या मालेगाव असेल, संथर असेल, सोमेश्वर नगर असेल, करंजी फूल असेल किंवा सुखाचा विद्यार्थी असेल,
किंवा कुठल्याही आजूबाजूचा महाराष्ट्राचा विद्यार्थी ते विद्यार्थिनी असेल त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा हा कोर्स या ठिकाणी बसून करता येईल आणि तो केल्याच्या नंतर तो उत्तीर्ण झाल्यावर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट त्यांना मिळेल की ते सर्टिफिकेट त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा त्याला आधार होणार आहे. आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण सुरू करतोय. मी गावकऱ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो की त्यांनी याच्यात अतिशय सहकार्य केलं. एवढंच नव्हे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखीन कसं याच्यामध्ये सुधारणा करता येतील या दृष्टिकोनातून काही विचार केला आणि त्या माध्यमातून या संस्थेची ऋणानुबंध ठेवण्याचा निकाल हा त्यांनी आणि विद्यापीठाने केला. त्याबद्दल आम्ही सगळेजण त्यांचे अंतकरणापासून आभार घेऊ. हा जो काही करार करतोय त्या कराराचा सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी जी शैक्षणिक संस्था काढली, मालेगावची शिवनगर शैक्षणिक संस्था असेल, शारदा नगरचा संबंध शैक्षणिक संकुल असेल, विद्याप्रतिष्ठान असेल किंवा छत्रपती कारखान्याचा असेल, या सगळ्या संस्थांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना या कोर्सचा लाभ देण्याच्या संबंधीचा निकाल आम्ही सगळेजण घेतो आणि तसा या कराराच्या माध्यमातून एक आधार सुद्धा त्या ठिकाणी ठेवतो. आणि थोडक्यात म्हणजे की हे ऑक्सफर्डचं ज्ञान हे आमच्या परिसरातल्या खेड्यापाड्याच्या मुलामुलींना देण्याची संधी व्हावी आणि उद्याच्या जी पदवीधर आहे भले राहुल विद्यापीठाचा महात्मा फुले विद्यापीठाचा पदवीधर असेल, पण त्यामुळं माझ्याकडं ऑक्सफर्डचं सुद्धा एक सर्टिफिकेट आहे हे अभिमानानं आमच्या मुलींनी सांगावं. ही स्थिती याचं निर्माण होईल आणि त्यामुळं मला अतिशय आनंद आहे. एका या नव्या कार्यक्रमाला आपण जातो. आपण इथंच थांबणार नाही, आपण अन्य देशाचे सुद्धा त्यांचे जे जे काही नवीन नवीन उपक्रम आहेत उपयुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं इथल्या शैक्षणिक संस्थेची एक उंची ही वाढली जाईल आणि त्या उंचीच्या माध्यमाचा लाभ नव्या पिढीला मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद साहेब. आता आपली पत्रकार परिषद सुरू होईल. पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर अजित जावकर सर त्याचे उत्तर देतील. हो चालतंय. मराठीत सुद्धा चालेल. हां मराठीत सुद्धा चालेल. हां माझा म्हणणं एकच आहे की पत्रकारांनी विचारावं, त्यांचा अधिकार असेल प्रश्न विचारायचं. पण बाकी कोणी शेतकरी मंडळी असतील त्यांनाही काही विचारायचं असेल तर ते विचारायचं. एक हां सर, ग्रामीण भागातील समजा एखाद्या स्टुडंटनी हा कोर्स करायचा झाला तर त्याला किती अंदाजे खर्च येईल आणि हा कोर्सचा कालावधी किती दिवसाचा असणार आहे? हो, आता ते आम्ही आता स्ट्रॅटेजी अशी घेतली आहे की आम्ही अनाऊन्स केला कोर्स आणि थोडेसे डिटेल्स आम्ही काही पुढच्या आठवड्यात काही ह्याच्यात अनाऊन्स करू. नॉर्मली आमचा ऑक्सफर्डचा कोर्स लॉन्च करणार तर त्याला 6-8 महिने लागतात. तर त्या मानाने माझ्या मते हा लेटर पार्ट ऑफ द इयर किंवा अर्ली पार्ट ऑफ नेक्स्ट इयर असा लॉन्च होईल कोर्स. आणि इन टर्म्स ऑफ द ड्युरेशन तो सुद्धा इट विल डिपेंड. सम ऑफ इट विल हॅव टू बी इकडे सुद्धा म्हणजे होपफुली की आपण इकडे कॅपस्टोन प्रोजेक्ट्स वगैरे करू तिकडे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन टर्म्स ऑफ द कॉस्ट देर इज अ कॉस्ट ऑन द वेबसाईट बट ती जनरल कॉस्ट आहे बिकॉज दिस इज ओपन टू वर्ल्ड वाईड दॅट इज द मेन थिंग पण आय थिंक या स्टुडंट्सना किती कॉस्ट असेल हे सुद्धा आपल्याला निगोशिएट करावे लागेल. शिक्षणाची काय अट असणार शिक्षकाची काय अट असणार आहे कोर्स करायचा असेल हा 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 शिक्षणाची अच्छा अट काय असणार? अच्छा बरोबर समजला. तर आम्ही सहसा अशा कोर्ससाठी 2 क्रायटेरिया बघतो. पहिली क्रायटेरिया की बेसिक सॉर्ट ऑफ नॉलेज अबाउट द इंडस्ट्री डोमेन आणि ऍप्टिट्यूड टू वर्क इन दॅट डोमेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो कोर्स असेल त्याची म्हणजे आम्ही मुख्यतः ह्या कोर्ससाठी फॉरवर्ड थिंकिंग लोक बघतो. कारण हा प्रकार असा आहे की त्याचा सिलेबस नाही आहे ना, म्हणजे आम्हीच सिलेबस करणार आहे आणि त्या सिलेबसच कम्प्लिटली नव्या ह्याने करावं लागेल. आता ह्याचा अर्थ असा आहे की मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट तुम्ही बघितलं ते फार्म बीट्स म्हणून प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट आहे हे त्यांनी स्वतःच लॉन्च केलं आहे डिसेंट. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याशी काम करतो. आम्ही तिकडून डेटा घेतो आणि वगैरे हे करतो. तर आमची मेन क्रायटेरिया अशी आहे की लोकांना इतर ह्याच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो डायरेक्टली. म्हणजे ह्याचा अर्थ की इतर ते इंडस्ट्रीमध्ये असतील अँड ऑर ते कोडिंग करत असेल किंवा बिल्ड करत असतील. पण दोघांनाही आम्ही इन्क्लूड करतो. म्हणजे तुम्ही जस्ट इंडस्ट्री डोमेन एक्सपर्ट असेल तरी चालेल किंवा तुमचं नॉलेज इंडस्ट्रीमध्ये असेल ऑलरेडी तर चालेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फूड टेक हा प्रकार आहे. म्हणजे फूडची व्हॅल्यू चेन आहे. दॅट इज ऑल्सो अ क्रायटेरिया. कारण एकच अग्रिकल्चर इज नॉट वन पार्ट ऑफ इट इज अ पार्ट ऑफ द फूड चेन. तर दॅट इज अवर क्रायटेरिया. बट अ शॉर्ट आन्सर इज दॅट इट इज सब्जेक्टिव्ह. म्हणजे पीपल हॅव टू अप्लाय फॉर इट आणि त्यानंतर इट इज अ सिलेक्शन. वर्षभरात सर स्ट्रेंथ किती असणार आहे स्टुडंटची हा संख्या किती असणार आहे वर्षभरात? अच्छा वर्षभरात संख्या किती असणार आहे. आता मी तुम्हाला माझ्या बाकीच्या कोर्सेस सांगतो. आमच्या ऑक्सफर्डचे कोर्सेस बाकी संख्या जास्ती नसते. कारण ऑक्सफर्ड तसंच फारसं सिलेक्टिव्ह असतं आणि त्याचे जे ट्युटर टू स्टुडंट रेशो फार कमी असतो. म्हणजे यू हॅव लॉट ऑफ अटेन्शन इंडिव्हिज्युअली. तर ते तसं नसतं की ते आपण 10,000 स्टुडंट्स वगैरे असं नसणारच डेफिनेटली. माझ्या हळदीचे दुसरे कोर्सेस आहेत ते अराउंड 40 आहेत. तर त्याच्या मनाने असा माझा अंदाज असेल तर हे सिमिलर असेल. ओके थँक्यू सर. थँक्यू फॉर युअर क्वेश्चन्स. येस Hello. बोला. Sir, is this current at now online or offline mode? हो आता कोविडमुळे तर सगळंच बदललं होतं आणि मागच्या पुढच्या वर्षी आम्ही मुख्यतः ऑनलाईन केला कोर्स. पण आता ऑक्सफर्ड उघडलंय त्यामुळे ऑफलाईन सुद्धा कोर्स चालू झाले. पण ऑफकोर्स हा कोर्स आहे ह्याच्यात अजून इकडे सुद्धा कदाचित आय एम होपिंग दॅट वी आर डुईंग समथिंग हिअर. स्पेसिफिकली वी आर गोइंग टू ट्राय टू द कॅपस्टोन प्रोजेक्ट हिअर. म्हणजे इकडचा डेटा आहे आणि नॉलेज आहे वगैरे. तर तसं म्हटलं तर इथून बघितलं तर इकडून करायचा घेतला तर मग देर इज अ कॉम्पोनेंट ऑफ ऑनलाईन आणि कॉम्पोनेंट ऑफ वर्किंग हिअर. म्हणजे इधर द ट्रस्ट किंवा however we decide incubator वगैरे. आणि दॅट विल मेक इट अगेन होपफुली मोर अफोर्डेबल मोर ॲक्सेसिबल टू पीपल. कारण त्याचा ऑल्टरनेटिव्ह इज टू गो टू इंग्लंड विच इज नॉट अफोर्डेबल फॉर मॅनी. Another one question. I am teaching here Shivnagar Vidya Prasad Mandal, electronics department. I am teaching embedded system subject. So I am eligible to apply for this course हो as a teacher, ॲज अ टीचर नाही as a student. नाही, As a student, but can I apply for in your course? ॲज अ स्टुडंट हो डेफिनेटली Apply course. हा. Thank you. सर 2 प्रश्न होते. एक या कोर्ससाठी काही सीईटी टाईपची परीक्षा असू शकेल का? आणि दुसरं म्हणजे आपण नेदरलँड मधून जसं आपला आता कोर्स चालू आहे की 2 वर्ष नेदरलँड 2 वर्ष इंडिया, तसं ऑक्सफर्ड मध्ये काही दिवस राहून आपल्या मुलांना तिथं शिकायची संधी मिळू शकेल का यामध्ये? आत्ता आम्ही असा लॉन्च केला आहे कोर्स. पहिला तर हा ग्लोबल कोर्स आहे. म्हणजे कुठूनही जगातून कोणीही जॉईन करू शकता हा कोर्स. तर त्या मनाने हा आम्ही हे जे डिस्कशन आहे हे द लॉंगर डिस्कशन आहे. नेदरलँडचं तुम्ही म्हणता तसं लॉंग टर्म पॉसिबली आपण करू शकू.
पण आता इनिशियली तसं नाही लॉन्च केलं आहे. म्हणजे इट इज लॉन्च ॲज अ कोर्स विच आय एम होपिंग दॅट इट विल बी ऑनलाईन प्लस सम ऑफ इट हिअर वेअर इट विल बी बेनिफिशियल. आणि द वे वी आर स्ट्रक्चरिंग द पोर्शन हिअर इज मोस्टली ऑन द कॅपस्टोन प्रोजेक्ट्स आणि ऑल्सो ऑन द टेक्नॉलॉजी साईड. म्हणजे की तुम्ही एक कुठलाही डोमेन म्हणाल की त्याच्या डोमेनमध्ये डोमेन नॉलेज आहे आणि डेटा नॉलेज आहे आणि टेक्नॉलॉजी नॉलेज आहे. तर तसं ते थ्री आपली इथे जमते. थँक्यू. सॉरी तुमच्या मागे ते बोलत होते. अच्छा हा थँक्यू. बोला हा सर नमस्कार. हां आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की याला थोडं कोडिंगचं नॉलेज असेल किंवा काय असं बेसिक टेक्नॉलॉजिकल नॉलेज मिनिमम रिक्वायरमेंट. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर बी कम्प्युटर किंवा बी आयटीची मुलं फ्रेशर्स इफ दे वॉन्ट टू एनरोल फॉर दिस कोर्स, हां तर तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर पुढं ऍज अ यंगस्टर त्याला कुठंतरी आउटकम बेस जॉबची काहीतरी गॅरंटी पाहिजे, तर त्याचं काय तो आउटकम. अच्छा मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो. आमचे कोर्सेस आहेत. आता ह्या कोर्स हा नवा कोर्स आहे म्हणून मी स्पेसिफिकली ह्या कोर्सचं नाही म्हणते. पण आमचे कोर्सेस आहेत त्याच्यात व्हेरी लॉंग हिस्ट्री ऑफ व्हेरी गुड आउटकम्स जॉब ट्रान्झिशन. ह्याचं कारण असं आहे की आम्ही बरेचसे निश कोर्सेस करतो. हा जो निश हा कोर्स आहे निश डोमेन आहे. आता तुम्ही एआय मध्ये नॉन निश म्हटलं तर बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स वगैरे आहे. दॅट इज व्हेरी ब्रॉड. पण इकडे आम्ही फोकस ठेवतो आणि त्या फोकसचा असा इंटेन्शन असतो की कोणालाही एका सर्टन ड्युरेशनमध्ये एका बॉडी ऑफ नॉलेज शिकायची असेल आणि अप्लाय करायची असेल तर ती अप्लाय किती वेळा आणि कशा वेगळ्या क्रायटेरियामध्ये करता येईल त्याच्यामध्ये आम्ही एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इझियर करतो. आता कुठे एम्प्लॉयमेंट होईल ह्याचा प्रश्न वेगळा आहे. म्हणजे माझ्या हिस्ट्रीमध्ये हिस्टॉरिकली इतर त्या कंपन्यामध्ये आहेत, लोक दुसरे करतात किंवा फूड चेन आहे त्याच्यात सुद्धा असतात वगैरे वगैरे. तर द शॉर्ट आन्सर इज की आम्ही असा स्ट्रक्चर करतो कोर्स सो दॅट द पार्टिसिपंट गेट्स मॅक्झिमम एरियाज वेअर दे कॅन ट्रान्झिशन देअर स्किल्स. दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. सर देशामध्ये कुठल्या भागामध्ये या कोर्सची सुविधा आहे? आणि दुसरा एक माझा प्रश्न होता सर, सध्या हरित क्रांतीनंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर द्यावं, त्याचा परिणाम देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन वाढण्यासाठी झाला. आदरणीय साहेबांनी घेतलेले महत्वाचे निर्णय कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये. खऱ्या अर्थाने भारत सुजलाम सुफलाम झाला. मला असं म्हणायचं की सर आर्टिफिशियल मुळे जे यांत्रिकीकरण जे कमी होणार आहे, मनुष्यबळ कमी होणार आहे, तर त्याचं काय? अच्छा पहिला क्वेश्चन तर इझी आन्सर करायला पण इंडियामध्ये फक्त इकडेच, बाकी कुठेच नाही. कारण ती डायरेक्ट पार्टनरशिप आहे आणि दॅट इज हाऊ वी हॅव स्ट्रक्चर्ड इट. आणि इफ एनीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ इकडे येऊन करायचं असेल त्याच्या थ्रू तर दॅट इज फाईन किंवा ऑक्सफर्डच्या थ्रू सुद्धा इज फाईन. बट फिजिकली कुठे असेल तर इकडे असेल, नॉट आउटसाईड दॅट. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला ते एम्प्लॉयमेंट म्हणजे लोकांचे जॉब्स येतात एआय मध्ये वगैरे. आय थिंक हा जो प्रकार आहे हा टेक्नॉलॉजीच्या हा ऑलवेज होतो आहे आणि एआय मध्ये कदाचित जास्ती होण्याचे संबंध आहेत. पण मी त्याचा कधीच विचार करत नाही. कारण आपण विचार केला होता मी इंजिनिअरिंग शिकलो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकलो आणि आता मी ज्या डोमेनमध्ये काम करतो आहे तो डोमेन नव्हताच तेव्हा. तर तसंच मेनी डोमेन्स विल बी क्रिएटेड एस्पेशली विथ एआय वेअर द स्किल्स नॉलेज विल बी क्रिएटिंग विथ लॉट ऑफ गॅप्स. तर माझ्या मते ह्याचं अँटीडोट इज एज्युकेशन. आय एम नॉट सेइंग हा कोर्स का कुठला कोर्स, बट आय थिंक एज्युकेशन. सकाळी एका आर्किटेक्चरच्या स्टुडंटने मला विचारलं होतं, एक चांगला प्रश्न होता, आर्किटेक्चरचा संबंध मेटावर्समध्ये. आणि ह्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत. मेटावर्समध्ये आर्किटेक्चर डेफिनेटली आहे पण मेटावर्स इट इज नॉट इनफ. कारण तुम्हाला अजून एआयचं समजायला पाहिजे हाऊ द मेटावर्स वर्क्स वगैरे वगैरे. सो आय थिंक एज्युकेशन इज द ओनली वे टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. थँक्यू सर. थँक्यू सर. तांबे सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील सर. दुसऱ्या प्रश्नाचं
मी शरद लोहकरे. ओके, लोकरी सर, सॉरी. अच्छा, तुम्ही यांत्रिकीकरणामुळे एम्प्लॉयमेंटचा इश्यू होईल असं म्हटलं तर मे बी तुम्हाला खूप पूर्वीचं उदाहरण देतो की 1982 साली काही पक्षांनी भारत बंद डिक्लेअर केला होता आणि त्याचं कारण होतं की ते बँकांमध्ये कॉम्प्युटर वापरण्याला अपोज करत होते. हे 1982चं उदाहरण आहे आणि आज कुठलीही बँक तुम्हाला कॉम्प्युटर शिवाय काम करताना दिसणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा मी रोबो बनवायचं ठरवलं कॉटनसाठी, त्याला मी बरेच शेतकऱ्यांचे मोर दॅन 300 फार्मर्सचे मी इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्याशी बोललो, त्यांची गॅदरिंग घेतली आणि मला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की शेतामध्ये काम करायला मनुष्यबळच अवेलेबल नाही. नवीन जनरेशन ही शेतामध्ये काम करायला तयार नाही. त्यामुळे आज माणूस नाही म्हणून प्रॉडक्टिव्हिटी आपली शेतीची खूप कमी होत चाललेली आहे. बरंचसं पीक आहे ते जळून चाललं आहे, कारण तिथे म्हणजे कॉटनचं घ्यायला उदाहरण तर वेचायलाच मनुष्यबळ नाही आहे आणि जर अवेलेबल असेल तर ते बाहेरच्या राज्यातून आणावं लागतंय आणि त्यांना खूप पैसे देऊन म्हणजे शेतकऱ्यांचा तोटा होतो याच्यामध्ये. त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे अनएम्प्लॉयमेंट होईल हे थोडं परसेप्शन आहे आणि हे आम्ही बदलण्याचा प्रयत्न करतोय. आणि हेच होताना यांत्रिकीकरण झालं तर त्यामुळे नवीन जॉब्स उपलब्ध होतील, स्किल्ड जॉब्स असतील ते. ती यंत्र चालवणं याच्यासाठी तुम्हाला माणसं लागतील आणि ते स्किल्ड जॉब असल्यामुळे तुमचं जे अंडर एम्प्लॉयमेंट आपण म्हणतो ते अंडर एम्प्लॉयमेंट टाळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काम एखादा ITI पर्सन करू शकतो ते आज बऱ्याचशा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये BE झालेले लोक करतात. तसंच आज शेतामध्ये सुद्धा होत आहे, तर ते आपण टाळू शकतो. त्यामुळे यांत्रिकीकरण हे सर्व लोकांना बरोबर घेऊन जाईल, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना फायदा झाला तर त्याचा देशालाही फायदा होईल असं मला वाटतं. थँक्यू. सर, हा कोर्स केल्यानंतर नोकरीची कितपत संधी आहे आणि दुसरं महत्वाचं की जर आपण कृषी विज्ञान केंद्राशी हा टाईप केलेला आहे तर इथं शिक्षण घेणारे विद्यार्थी, कोर्स करणारे विद्यार्थी कधी त्या कोर्सच्या दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला प्रत्यक्ष भेट देऊ शकतील? अच्छा, तर पहिली गोष्ट म्हणजे नोकरीची तुम्ही म्हणालात ते त्याचे दोन प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की हा स्पेशलाइज एरिया आहे आणि ही हा जो एरिया आहे हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक क्रायटेरिया ऑफ पर्सन विल बी इंटरेस्टेड इन दिस आणि त्यांच्यासाठी हा इज अ व्हेरी गुड स्किल. त्याच्या मनाने त्या व्यक्तीसाठी देर इज अ लॉट मोर स्कोप. बट आय एम नॉट सेइंग की हा कोर्स आहे हा कोणालाही होईल, कारण तो नसेलच. आणि ऑक्सफर्डचा कोर्स कधीच तसाच नसतो त्याच्यासाठी, कारण ती व्हेरी स्पेशलाइज एरिया आहेत आणि हे जे टेक्नॉलॉजी आहेत फार नवे आहेत आणि त्याच्या मनाने थोडीशी बॅकग्राऊंड नॉलेज तर डेफिनेटलीच लागते. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की कुठे ऑक्सफर्डला जाता येईल का त्या ह्याच्यातही. आता डायरेक्टली हा जो ॲट द मोमेंट हा पार्टनरशिप हा कोर्स आहे हा ॲट द मोमेंट फक्त पार्टनरशिप ADC ट्रस्ट आणि इन्क्युबेटरशी आहे आणि त्यानंतर आम्ही ह्या ज्या पहिल्या स्टेप्स घेतो आहे त्यानंतर बघू कसं होतं काय होतं. पण मुख्यतः आमचा फोकस आहे की मी त्या टॉकमध्ये म्हणालो होतो की हाऊ टू मेक अ डिफरन्स, म्हणजे हाऊ टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स विच आर रिअली हार्ड टू सॉल्व्ह आणि मेक इट इझियर. तसं आहे आमचा फोकस आहे. थँक्यू एव्हरीवन. आता मी सर्वांना धन्यवाद करते आणि हे कार्यक्रमाची संपदा जाहीर करते. थँक्यू एव्हरीवन.